खासदार बजरंग सोनवणे यांचा परळी नगर परिषदेसाठी जोरदार प्रचार सुरू आहे। बाप्पा, तुम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की परळीवर तुमचं विशेष लक्ष असणार आहे आणि तसाच प्रचार सुरू दिसतोय। परळी शहर हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। ज्या परळीमध्ये दादागिरी, दहशत, भ्रष्टाचारानं पूर्ण जखडलेलं होतं, या सर्व गोष्टी दादागिरीला हटवायचं, भ्रष्टाचाराला हटवायचं, यांच्या दहशतीला हद्दपार करायचं, याच्यासाठी परळीमध्ये मी ठाण मांडून आहे आणि परळीच्या प्रत्येक जनतेच्या पुढं जाऊन नतमस्तक होऊन आशीर्वाद मागतो आहे आमच्या सर्व पॅनलसाठी। आणि परळीची जनतासुद्धा या जनतेने निवडणूक हातात घेतलेली कुणाचंही ऐकणार नाही, कुणाच्या दादागिरीला बळी पडणार नाही, कुणाच्या भीतीचं वातावरण नसणार आहे। मागच्या 2 निवडणुकीमध्ये लोकसभेची निवडणूक असो, विधानसभेची निवडणूक असो, दोन्ही निवडणुकीत सुद्धा लोकांना स्वतःचं मतदान स्वतः करता आलं नाही। आणि आता सांगतात काय तर आम्ही 1,40,000 आलो। अरे ते 1,40,000 आला त्याच्यात बोगसच आहेत ना, आमच्या लोकांना मतच करू दिले नाही, शाही लावलेली, दादागिरी केली, पोलीस यंत्रणा तुमच्याच बाजूनं, फलाना तुमच्या बाजूनं। आता हे खासदार आहे, पोलिसाला मलाही संरक्षण द्यावं लागतंय, आता त्यांच्या बाजूने नाही माझ्याही बाजूने उभं राहावं लागतंय। आता यावेळेस पण दीपक देशमुख यांच्याकडून एक पत्र निवडणूक आयोगाला दिलं गेलेलं आहे। हो, मी पण दिलंय ना की हेच अधिकारी लोकसभेला, तोच अधिकारी ती लाटणे नावाचा, नाही तर लाटणेनंच आमच्या भगिनी मारतील त्याला आता काही केलं तर। एक फॉर्म उडविल आमचा, बघा, एकाला एक नाही, एकाला एक नाही, निरंकलेलं आहे, त्याच्या फॉर्म त्यानं उडवला आणि दुसऱ्याचा अलाव केलाय, म्हणजे कुणाचं ऑब्जेक्शन नाही काय, म्हणजे ही लाटण्यासारखा पुळ त्याला त्याचं बघतो मी नंतर। काल धनंजय मुंडे यांनी नाव न घेता वाल्मिकांची आठवण केली होती भाषणामध्ये, कसं बघता याच्याकडे? बघा, काय नाही, लय आठवणीत असली तर भेटायला जा मध्ये, आम्ही कुठं नाही चलो इधर। नक्कीच आपण जर बघितलं तर बजरंग सोनवणे यांचा प्रचार जो आहे तो परळीत सुरू आहे आणि जर त्यांना जर आठवण येत असेल तर त्यांनी वाल्मिकांना जेलमध्ये भेटायला जावं असं बजरंग सोनवणे म्हणाले आहेत। कॅमेरामॅन नितीनसह मी स्वानंद पाटील, एबीपी माझा, परळी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.